आता ह्या मॅडमचं मी काय करू, ह्या मला किचनमध्ये काहीच करू देत नाहीत। मी किचनमध्ये आले म्हटलं की हिला माझ्या पाठीपाठी यायचंच असतं आणि माझे कपडे खेचायचे असतात। ती मला अक्षरशः एकही काम करू देत नाही। किचनमध्ये गॅस चालू असतो, सगळं चालू असतं, पण तिला ते समजतच नाही। तर आता सध्या दुपारच्या भुकेसाठी म्हटलं फरसाणा घेऊया, तर फरसाणा घेतला तर हिने पूर्ण वाटीच खेचून घेतली। वाटीतलं तर खाणं ना करणं, पण सांडून घरभर पसारा करणं हे तिचं काम आहे आणि तेच करते। आम्ही बसलो होतो टी व्ही बघत आणि आजोतला लागली होती भूक, म्हणण्यासाठी त्याला फरसाणा दिला। तर आता संध्याकाळी इव्हिनिंगला त्याचं डेलीचं रोजचं रुटीन झालं की स्विमिंगला जायचंच। तर त्याला म्हटलं ठीक आहे तू जा, आता त्याला परफेक्ट स्विमिंग येते तर तो जातो। आणि आता सध्या सुट्टी आहे तर दिवसभर टी व्ही मोबाईल, त्याच्यापेक्षा थोडा वेळ स्विमिंगला गेलं म्हणजे त्यालाही थोडंसं बरं वाटतं। आणि त्यांनी जस्ट दरवाजा बंद केला की इकडे आमची रडारडी सुरू झाली की मला सुद्धा जायचं होतं बाहेर आणि तो एकटाच गेला आणि तू मला का नेत नाही। ही पिशवी बघितली की ती खुश झाली, कारण की ही पिशवी जी आहे ती तिची बाहेर जातानाची पिशवी आहे। ह्याच्यामध्ये मोबाईल, तिचा रुमाल, एखादी कपडा तिचा मी ठेवून तिला मी बाहेर घेऊन जात असते। तर ही इथे आला, स्विमिंग पूलच्या तिथे आले म्हटलं की पाय लगेच एका बाजूचा काढून दुसऱ्या बाजूला घेतला आणि उतरायची तयारी झाली। तेवढ्यात दादा स्विमिंग पूलमधून बाहेर आला आणि तिला खेळवायला लागला। पण तिला असं होतं की मला सुद्धा पाण्यात जायचं आहे। आता इथे दादाचं असं चाललं होतं की मम्मा तू माझ्याकडे बघ, मी आता कसं मस्त असं जंप मारतोय। तर दादाला मस्त अशी परफेक्ट स्विमिंग येते, त्याला स्विमिंग मात्र आम्ही छान शिकवले त्याच्या पप्पांनी। स्विमिंग मुलांना यायलाच पाहिजे, कारण की हल्ली आपण न्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी बघतोय की स्विमिंगवरून इकडे बुडाले तिकडे बुडाले, तर मस्त यायला पाहिजे। तर म्हटलं आता हिला पटकन इथून स्विमिंग पूलपासून नेलं पाहिजे, नाही तर या मॅडम सायकलमधनं उतरणार आणि जातीलच। म्हणून मग हिला मी घेऊन चालले, मस्त अशी एन्जॉय करते। आता घरी आल्यानंतर बघ तिला आंबा दिला होता, मी म्हटलं व्यवस्थित खाईल, पण ह्या मॅडमनी पार त्या आंब्याचं पाठोळच करून टाकलं, त्याला पाक त्याची चिराफाड करून त्याचं ऑपरेशनच करून टाकलं। तर आंबा कसा खायचा ते मॅडमनी मला काल शिकवलं। सगळं अंग भरून टाकलं, फरशी भरून टाकली, शेवटी मला तिला आंघोळ घालायला लागली। आता आंबा हिच्या पोटामध्ये किती गेला मला माहिती नाही, पण फरशीला मात्र भरपूर लागला आणि कपड्यांना सुद्धा लागला। चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।